तुम्हाला पाहायला मिळेल। पाच षटकांचा सामना पॉवर प्ले सुरू होतोय। गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहतोय आपण मनोज पाटीलला मांगरूळ संघाकडनं। सलामीची जोडी पॉवर प्लेचा सामना करण्यासाठी चिंचपाडा या टीम कडनं शेखर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहता राज। शेखर शॅकिंग हँडला आहे। पहिला चेंडू खेळण्यासाठी राज। पहिला बॉल मात्र मिडॉनला राकेश पाटील देत आहे। कॅप्टन डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डाऊट चेंडू येत आहे। सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहता राकेश पाटील कडनं। मांगरूळ संघ आपण पाहता स्वर्गीय अविदादा 11 मांगरूळ संघ सध्या गोलंदाजी करताना पाहतोय। नाणेफेक जिंकली होती चिंचपाडा संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय, आणि आता मात्र पाहू शकाल आपण बॅटिंग करताना हिला चेंडू सुरेख टप्प्यावरती मनोज चला खेळाडू गैरवर्तणूक करू नका। आपण आपला सामना खेळला, नाही तर दोन्ही टीमला बाद केले जाईल। बघा आयोजन कमिटीकडनं सूचना येतात, जर आपण गैरवर्तणूक कराल तर दोन्ही संघाला बाद केलं जाईल। आपण आपला खेळ साकारा, आपण आपला खेळ दाखवा। बघा तुमचे वैयक्तिक जो का असेल ते बाहेर ठेवा, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळ करा। चला जे पण काय असेल तुम्ही बाजूला ठेवा, आपण क्रिकेट खेळायला आलोय, क्रिकेटच खेळायचं आहे। राकेश आपण कॅप्टन आहात चिंचपाडा संघ, चला आपण फलंदाजी करा आणि मांगरूळ संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। चला काय झाला नाही या मैदानातून बाहेर या। बघा आपलं वैयक्तिक जे काय असेल ते बाहेर ठेवा, आपण क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये या। आपण क्रिकेटला जतन करतोय, क्रिकेटला आपण देव मानतोय, परंतु जेव्हा आपण क्रिकेट खेळत असताना आपलं टसन असेल ते बाहेर ठेवा, जे काय असेल ते बाहेर ठेवा। आपण फक्त क्रिकेटच खेळायचं आहे, जे वैयक्तिक काय असेल तर ते आपण बघा आमच्या आयोजन कमिटीकडनं आम्हाला स्ट्रिक्टली सूचना येतोय, जर पुन्हा एकदा असं गैरवर्तणूक झाला तर दोन्ही टीमांना बाद केलं जाईल। आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत। जो संघ 4 षटकं फेकणार नाही या 5व्या षटकामध्ये आमचे जे पंच आहेत त्यांना विनंती करतो की आपण एक क्षेत्ररक्षक आतमध्ये नाही आणायचं आहे। आतापासून टाइम अलर्ट, चला गेम ऑन। हा चेंडू बॉडीला प्रवेश होतोय, तोपर्यंत सिंगलने धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय चिंचपाडा या टीम कडनं। चिंचपाडा विपक्ष मांगरूळ अशी मॅच तुम्ही पाहता। सुरेखरित्या आपण पाहता ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी चषक 20-25 पर्व। बघा जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहता। एवन जोडी आमच्या व्यासपीठावरती नेहमी चर्चित राहणारी ही एवन जोडी निलेश दादा म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला अविनाश दादा सालवी। हा पुढचा फटका राकेश झेलकाली, आणि इथे मात्र घडलं काय, कॅचेस विन द मॅचेस, झेल सोडलाय आणि स्वतःवरती नाराजी राकेश पाटील कडनं। झेल ड्रॉप होता। त्यांचीच आपण चेहऱ्यावरती स्मित अशा आमचे रतनदादा म्हात्रे, कारण आज स्पेशल दिवस आहे, आज त्यांचा वाढदिवस आणि आमच्या आयोजन कमिटीकडनं त्यांना शुभेच्छा। परंतु सर्वांना विशेष सूचना आहे, कोणीही त्यांच्यासाठी गिफ्ट आणू नये आणि केक आणू नये,
त्यांच्याकडनं ही विशेष सूचना आहे. और आपण शब्दशृंगाराने मात्र त्यांना विश करूया, कारण त्यांच्याकडनं आम्हाला कालच समजलं आहे की कोणताही केक ते कापणार नाही आहे. तीन या आकड्यावरती पोहोचतोय संघ. चिंचपाडा संघ झट ड्रॉप झाली आहे शेखरची, आणि हा चेंडू यू मिस अँड डेफिनेटली शेखर बॅक टू द डगआउट. लागतो हा पहिला धक्का टीम चिंचपाडा या संघाला. थँक्यू डीजे मास्टर. फलंदाज बाद होतोय मात्र आपण पाहू शकाल पहिला धक्का बसला गेला चिंचपाडा या टीमला. मांगरूळ विपक्ष चिंचपाडा अशी लढत तुम्ही पाहता. आज दुसरी लढत आपण पाहता. भारतीय जनता पार्टी चषक राजेश विलास मात्रे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश दादा मात्रे, त्यांच्या सोबतीला आज ज्यांचा वाढदिवस आहे रतनदादा मात्रे आणि अविनाश दादा सालवी, त्या सोबतीला आपण पाहू शकाल योगेश मात्रे, प्रल्हाद मात्रे. त्यानंतर कैलासदादा पाटील हे सुद्धा मांगरुळगावचे सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी चषक म्हटलं की नेहमीच एक चर्चेत असणारे हे व्यक्तिमत्व आहेत. नेहमी कार्यरत असतात या मलंगड विभागामध्ये, परंतु आज क्रिकेटचा आनंद घेता येईल त्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे. देवन 11 जर्मन क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 20-25 प्रभ आपण पाहता. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं सुरू होतं गोलंदाजीसाठी साहिल. साहिल पाटीलला आपण पाहू शकाल तो षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो. पहिल्या षटकामध्ये काय चांगला खेळ पाहायला मिळाला. सध्या विकेट आपण जर पाहिलं नाही, विकेटवरती नजर फिरवली ना तर विकेट गोलंदाजांना पोषक ठरतो. हा चेंडू मात्र अतिरिक्त बॉम्ब्स पाहायला मिळाला. काल सुद्धा आम्ही पाहिलं, कालच्या दिवसामध्ये का आनंद पाहायला मिळाला क्रिकेटचा. एका चेंडूवरती 7 धावांची गरज असताना सामना जिंकताना पाहिला आम्ही. एडूटने संघाने तो सामना जिंकला. ऑनसाइडच्या दरम्यान फटका व्यवस्थित मिडल झाला नाही. फलंदाज होतोय बाद, लागतोय हा दुसरा धक्का टीम चिंचपाड्याला. तडीचीच सामना सूर्या मांगरूळ आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतो चिंचपाडा या दोन संघामध्ये ही लढत आहे. दुसरा गडी बाद होताना पाहतोय. दुसरी मॅच आमच्या सोबत आजच्या कॉम बॉक्समध्ये असेल मंगेश. जाऊया मंगेशकडे. तर मंगेशच्या माहितीसाठी सामना असेल आपण पाहता मांगरूळ आणि त्यांच्या सोबतीला चिंचपाडा. कॉम बॉक्समध्ये बदल ऐकूया आपण मंगेशला.
तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आणि आज स्पर्धेचा तुम्ही दुसरा दिवस पाहता. मॅच क्रमांक 2. तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संचित आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 5 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र अप्रतिम झेल पकडलाय. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. षटक क्रमांक 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. चांगली गोलंदाजी सध्या साकारत मॅच मध्ये. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल साहिल. पुढचा बॉल हलक्या त्याला पुश केला. पुश केला. खुश क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पुढची मॅच असेल आंबे आणि त्याला फाईट करेल मांगरूळ बी. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करा. त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर लो स्कोर फलकावरती. 3 विकेट गमावल्यात आणि 5 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघ. तर तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज चेतन पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. मागील 2 पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी साकारली. दोन्ही षटक भरपूर चांगले राहिले. आता या षटकामध्ये थोडंसं आक्रमण करावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर इथून तुम्हाला प्रहार करावा लागेल. मात्र त्या मनसुबानं फलंदाजी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये हा देखील मोठा प्रश्न. समोर फलंदाज पाहिलं तर अमोल हा फलंदाज. ओ यू मिस आय विल टॅपलेट इट फर्निचर डिस्ट्रॉय. हा धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. क्रिकेटचा सीसी फॉर कंट्रोल मॅच मध्ये करावा लागेल. हलक्या त्यानं पुश केला ऑन साईडला लावून द कार्पेटना. क्षेत्ररक्षक येते उचलते फेकते तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या चिंचपाडा संघ करता. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे गरजेचं असे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. कारण की मोठे फटके येत नाही. या वारंवार विकेट गमावल्यात त्याच्यामुळे धावफलक हे हलतं ठेवणं गरजेचं आणि तेच खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा त्या दिशेने रिफ्लेक्शन फटका. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने येते दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि थ्रो थोडीशी अचूक राहिली. ऑन स्टंप थ्रो होणं हे गरजेचं होतं. पुन्हा एकदा या बॉलवरती डबलला प्राधान्य. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा आपण दुसरा दिवस. 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला
4 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळेल. हो प्रहार केलाय, पटका चांगला, कॅप सिलेक्शन केलाय चेंडू वेगानं पाकवस कवलेला फरार, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप चौकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो जयजी म्हात्रे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. तुमच्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. भरपूर चांगली स्पर्धा. सर्व ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. चौकारानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न आणि त्या हा डॉट चेंडू फेकला. धावसंख्येचा विचार केला तर संघ 13 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 मार्ग असता. गोलंदाज चेतन पाटील ऑफ साइडला खेळला, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. यश फलंदाज बाद, रनआउटचा शिकार फलंदाज यश मैदानातून बाहेर. 5वा धक्का बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला.
वाटते आता संघर्ष करावा लागता बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये मंगरूळ संघ साकारता. तर इथे आले मात्र सिंगल एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 15 या आकड्यावरती. चौथा षटक मार्गस्थ गोलंदाज मनोज पाटील हा गोलंदाज सेकंड स्पेल फेकत असताना समोर अर्जुन ऑन स्ट्राइक वरती प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. प्रयत्न सुरू आहे का इनसाइड आउट केला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार एक टप्पा बाउल सर दे रॉप हा चौकार. मोठ्या फटक्यांची गरज मॅच मध्ये चिंचपाडा टीम साठी कारण की धावेला वेग द्यायचा एक चांगलं टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील आणि तो प्रयत्न करत असताना फलंदाज अर्जुनच्या बॅटमधून हा चौकार पहिला. संघाची धावसंख्या संघ 19 या आकड्यावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मनोज पाटील ओपनला प्रहार करण्याचा प्रयत्न बाकवास कवरलेला चेंडू वेगाने चालले क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं पब्लिक दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघ चौथं षटक मार्गस्थ. आता तुम्हाला प्रहार करावा लागेल 5 षटकांची मॅच आहे किमान 45 ते 50 हा टार्गेट सेट होणं पहिला पूर्वार्धामध्ये गरजेचं राहील बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीम साठी. समोर अर्जुन गोलंदाज तयार ओ थोडासा वेटा नॉच केला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि इथे मात्र ओव्हर थ्रोच्या धावा 2 धावा आल्या 2 धाब्यानं संघ 23 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ 23 चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकले 4. गोलंदाज मनोज पाटीलला सेकंड स्पेल फेकत असताना हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती 2 विकेट मनोज पाटीलच्या नावावरती आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण मनोज पाटीलला पाहतोय. समोर अर्जुन ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. क्षमता प्रोटेक्शन मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज तयार टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतं आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य. इथे आले सिंगल तर 4 षटकांचा खेळ अधिक समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती एसटीच्या. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघ 24 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज पाटील हा गोलंदाज चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला मंगरूळ टीमनं. 5वा षटक फेकण्यासाठी सूरज पाटील हा गोलंदाज झाला. संघ 24 या आकड्यावरती. समोर अर्जुना प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. अभिनय तो कभी नाही. पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. तो प्रयत्न करत असताना तेवढीच चांगली लेंथ लाईन
गोलंदाजी पाहायला मिळतं आणि इथे हा डॉट चेंडू फेकला. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सूरज पाटीलला. स्लॉगवरचं षटक या त्याच्यामुळे मॅचमध्ये प्रहार नक्कीच होणं गरजेचं. समोर अर्जुन एक धाकड खेळाडू प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र यस फलंदाज बाद. रनआउटचा शिकार. धक्का लागलाय 7वा बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. सूरज पाटील समोर फलंदाज अर्जुन. प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला चेल. संपलाय अर्जुनचा खेळ. हा धक्का 8वा. धक्का लागला 8वा बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. संघाची धावसंख्या पाहिली तर 24 आकड्यावरती पूर्णपणे बॅकफूटवरती बॅटिंग करत असताना सूरज पाटील. स्लॉगच्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केल्या. अंतिम षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या सूरज पाटील देता. पुढचा बॉल साइड मध्ये होता. बॅक टू द बॉलर. डीपला चेंडू निघून चालला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला. अजून एक फलंदाज रनआउटचा शिकार. हा 9वा धक्का बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. त्याच्यामुळे दोन्ही टीम यस या आपण टॉस करूया. तिसरी मॅच एका साईडला मंगरूळ टीम आणि त्याला फाईट करेल आंबे. या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळेल. तर रवींद्र पात्रेंना विनंती करेन की आपण यावा आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करूया. मॅच 5 षटकांची तिसरी लढत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. यस टॉस जिंकलाय मंगरूळ संघ. मॅच 5 षटकांची. आता डे फॉर्मॅट सध्या कमी झालाय. या स्पर्धेमध्ये अगदी रॉयल थाट आयोजनाबद्दल काय म्हणाल. आयोजन खूप चांगलं आहे आणि सर्वच काही चांगलं आहे.
टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांची मॅच आहे अगेन्स्ट आंबे संघ. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील मॅच मध्ये? 50च्या आसपास. थँक्यू सो मच. तर टॉस जिंकला मांगरू टीमनं आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सभा बादच्या दिशेनं जिथे सेकंद 17 मध्ये लक्ष पार करायचा. तीस बॉल आणि 25 धाब्यांचं लक्ष. चला लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये जा. चला लगेच स्पीडअप करा. तर सेकंद 17 मध्ये लक्ष पार करावं लागेल मांगरूळ टीम. 30 बॉल आणि 25 धाब्यांचा प्रवास. सोपं आव्हान आहे. कशा रीतीने खेळ, काय रणनीती आखली जाईल बॅटिंग करत असताना मांगरूळ टीमच्या माध्यमातून. 26 धावा. यस, माफ करा. तर 26 धाब्यांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज राकेश पाटील, चैतन्य पाटील, ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमना शुभेच्छा. 26 धाब्यांचा प्रवास 30 बॉल मध्ये करायचा. हा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. सेकंद 17 मध्ये गोलंदाजी करत असताना चिंचपाडा संघ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मोनिशा गोलंदाज. 65 सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल वरती आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. 30 बॉल 26 धाबा. लक्ष मोठं नाही. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो बॅटिंग करत असताना मांगरूळ संघ. पावर सरकारचा षटक इनसाइड आउट. प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणे होते आणि तोपर्यंत या बॉलवरती संधी साधल्यानं 3 धाबा कंप्लीट केल्या. 3 धाब्यानं संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना राकेश पाटील हा फलंदाज. राकेश पाटील आणि चैतन्य पाटील ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉलवरती आला 3 धाबा. वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन झालाय. स्ट्राइक देखील रुटेड. स्ट्राइक वरती फलंदाज चैतन्य पाटील, गोलंदाज तयार. दिशा देण्याचा प्रयत्न. लाईन खराब. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा. इटीचा वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. चेतन पाटील हा फलंदाज. वेटा नॉच. लेट कटचा हा नजाकत. पॉइंट डीपला चेंडू निघून चाललाय. पावर सर्कलचा षटक. या चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी हा चौकार. चौकार आला फलंदाज चेतन पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 8 या आकड्यावरती. 26 धावेचा प्रवास. त्याच्यानंतर प्रेक्षक कमाल कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज चैतन्य पाटील, चेतन पाटील यांच्याकडून हा कॅश प्राइज. त्याच्यानंतर जयेश पाटील यांचे ते शुभागमन झाला. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपल्या विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. इथे डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 8 या आकड्यावरती. 26 धावेचं लक्ष्य पार करायचा. 5 षटकाची मॅच आहे. 30 बॉल मध्ये हा प्रवास टीम मांगरूळ संघासमोर.
सलामीची जोडी चेतन पाटील आणि फलंदाज राकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल समोर चेतन पाटील. प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये प्राय झालाय. वेगानं गोलंदाज स्वतः चेंडू खाली आल्यात. जिथे हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना मांगरोळ टीमला फलंदाज चेतन पाटील मैदानातून बाहेर. षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संचित. प्रहार केलाय प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वर चेंडू लॉक केलाय. 6 धावांसाठी तडाखा दिला. फलंदाज राकेश पाटीलने टोकला हा ब्रँडेड षटकार. संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार. हा देखील हवाई फायर. सलग बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा. फलंदाज राकेश पाटील ऑन फायर. संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. आता अवघ्या 6 धावांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मांगरोळ टीमला 26 धावांचं लक्ष्य आणि इझिली तो लक्ष्य पार करत असताना दमदार बॅटिंग करतोय राकेश पाटील. पहिला पूर्वार्ध गोलंदाजी भरपूर चांगली साकारली. गोलंदाजी करत असताना मांगरोळ टीमला सेकंड सत्रामध्ये अवघ्या 26 धावांचा पाठलाग करायचा होता. पाठलाग करत असताना मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा प्रहार. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. जिथे पकडला जाईल संपलाय. राकेश पाटीलचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना मांगरोळ टीमला राकेश पाटील मैदानातून बाहेर झाला. आता नील पाटील सर्व पाटील आहेत वाटतं. येस, नील पाटीलला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अवघ्या 6 धावांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मांगरोळ टीमला मॅच एकतर्फी झाली. याचं कारण असं पहिला पूर्वार्ध गाजवला. गोलंदाजी करत असताना मांगरोळ टीमला अवघ्या 26 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. राकेश पाटीलचे 2 षटकार मॅच पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली. यस, पंचांचा इशारा 80चा वाईट. आवंतर धाव. संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या पाहिली तर 21 या अंकावरती बॅटिंग करत असताना मांगरोळ संघ 5 धावांची गरज. एखादा मोठा फटका मात्र सामना फिनिश करेल. बॅटिंग करत असताना मांगरोळ संघ. नील पाटील फलंदाज इन ॲक्शन मध्ये. प्रहार केलाय. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आल्यात. जिथे मात्र कॅच ड्रॉप जीवनदान नील पाटीलला.
आणि इथे मात्र सिंगल बॅटिंग करत असताना मंगरुळ टीमला एका धावेनं संघ 22-22 या आकड्यावरती अवघ्या 4 धावांची गरज मॅच मध्ये मंगरुळ टीमला स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज मनोज पाटील हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक वरती पाहता एखादा मोठा फटका आता मॅच फिनिश करून देईल बॅटिंग करत असताना मंगरुळ टीमला चांगली बॅटिंग सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य ही चांगली रणनीती आहे सध्या मंगरुळ टीमची कारण की चांगले सिंगल दबलला देखील हा सामना जिंकू शकतो आणि त्याच रणनीतीनुसार बॅटिंग करत असताना संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या 23 आता 3 धावांची गरज वेट अँड लेट कट फक्त दिशा दिली फ्लिक केला चेंडू बॉन्डलच्या बाहेर विनिंग फटका सामना जिंकला अभिनंदन टीम मंगरुळ हार्ड लक चिंचपाडा टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तर अभिनंदन टीम मंगरुळ